Wait 2 minutes. Roll number 31 and 69. Roll number 06. Yes. तुषार बैराम, गौरव गाडेकर. तुमच्या रोल नंबरने जॉईन करायचं, नाव नाही टाकायचं किंवा एमई पीएस पीओ हे असे नोटिफिकेशन ॲब्रिव्हिएशन टाकायचे नाहीये किंवा तुमचं नाव टाकायचं नाहीये. पुन्हा ओके तुम्ही सर, लगेच जॉईन करतो. हो लगेच जॉईन नंबर करा. टाकून. हो, कारण मला अटेंडन्स साठी प्रॉब्लेम येतोय. यांनी फक्त रोल नंबर टाकून जॉईन करायचं आहे. तुषार बैराम, हॅलो तुषार बैराम, हॅलो तुषार बैराम. येस सर. लेफ्ट हो आणि पुन्हा जॉईन कर. फक्त रोल नंबर टाकायचा आहे. रोल नंबर 32. रोल नंबर 32. येस सर. लेफ्ट हो. उज्ज्वल पाटील. उज्ज्वल पाटील. रोल नंबरने जॉईन करायचंय. रोल नंबर, फक्त रोल नंबर. लेफ्ट हो. सर. लेफ्ट हो. किती दिवसापासून सांगतोय मी, रोल नंबरने जॉईन करा तुम्ही. रोल नंबर 31. रोल नंबर 31 फ्रॉम एमी. रोल नंबर 31. येस सर. लेफ्ट हो आणि पुन्हा जॉईन कर. फक्त रोल नंबर टाकायचा, ब्रॅकेट पण नाही टाकायचं. फक्त रोल नंबर टाकायचा आहे. रोल नंबर 13. रोल नंबर 06 तुषार बैराम. रोल नंबर 6. रोल नंबर 13. रोल नंबर 13. रोल नंबर 6. लेफ्ट हो. लेफ्ट व्हा. मीटिंग मधून लेफ्ट व्हा. रोल नंबर 6. रोल प्रत्येकाला वेगवेगळं सांगायचं का? आर्यन खैरनार. आर्यन खैरनार. येस सर. लेफ्ट हो आणि पुन्हा जॉईन कर. किंवा तुमच्या रोल नंबर नंतर तुमचं नाव टाकलं तरी चालेल मग. परंतु पहिल्यांदा रोल नंबर पाहिजे, त्याला ब्रॅकेटही नको. रोल नंबर आणि तुमच्या पुढे त्या रोल नंबरच्या पुढे नाव टाका तुम्हाला पाहिजेच तर. ओके, रोल नंबर आणि तुमचं नाव. आधी पण सुरुवातीला रोल नंबर पाहिजे. सर नुसता रोल नंबर पण चालेल ना? नाही, रोल नंबर आणि नाव टाकलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला तुमचं नाव पण लक्षात येईल. ओके सर. नेक्स्ट टाइम जॉईन करतो, नाव पण टाकून घेऊ. 1 मिनिट. आधी सुरुवातीला रोल नंबर टाकायचा, स्पेस द्यायचा आणि मग तुमचं नाव स्पेस देऊन. परंतु रोल नंबरच्या कडेनी नाही आता सर लेफ्ट हो. काय गरज नाही, काय गरज नाही.
ठीक आहे, 2 मिनिटात लगेच जॉईन करत असाल तर करा. मी तर वेट करतोय. सर चालेल, लेफ्ट होतो सर. हो सर चालेल. हो, ओके ओके. हो सर. लेफ्ट व्हा सर्वांनी आणि रोल नंबर टाका आणि तुमचं त्याच्या पुढे नाव, रोल नंबर स्पेस नेम. स्पेस द्यायचा आहे फक्त, अंडरस्कोरचं सुद्धा की प्रेस नाही करायची. डॉट नाही, काहीच नाही पाहिजे. रोल नंबर स्पेस युअर नेम. कारण इकडे अटेंडन्सला मला जी शीट जनरेट होत असते तुमच्या त्या रोल नंबर प्रमाणे जनरेट होत असते. जर तुम्ही सर यस, मी सकाळच्या लेक्चरला चुकून 21 च्या जागी 22 टाकलं होतं. ठीक आहे. रोल नंबर टाकलाय ना बरोबर. हा मग आता करेक्ट केलं आपण. सकाळचा 1 च्या जागी 22 झाला होता. ठीक आहे. 21 ऐवजी 22 ना. हा म्हणजे ए डिव्हिजनचे आहे मी, बी डिव्हिजन हा, टाकली गेली. ठीक आहे. पॉलिमर स्टुडंट आहे का? पॉलिमर. येस सर. सर. यस सर. यस सर. यस सर. सर रोल नंबरच्या पुढे नाव टाकून जॉईन व्हायचंय ना? ते रोल नंबरच्या पुढे नाव टाकलं तरी चालेल, नसले तरी चालेल. नाव टाकलं तर म्हणजे माझ्या लक्षात येतं नाव तुमचे, कोण बोलतोय, समजा कोण आन्सर देत. रोल नंबर 16 कोण आहे? रोल नंबर 16 रुजल पाटवे. पीएस लिहायचं नाहीये तिथे. पीएस नाही लिहायचं आणि इज इक्वल टू साइन पण नाही वापरायचं. ओके सर. तुम्हाला पीएस ऐवजी पीओ आहे. पीओ पॉलिमर टेक्नॉलॉजीसाठी पीओ राहील. पीओ टाकू का सर मग? काहीच नाही टाकायचं, तुझा रोल नंबर आणि नाव. इकडे कोणी रोल नंबर 19, रोल नंबर 19 ओनली. सर येस सर. येस सर. ओनली रोल नंबर अँड युअर नेम. ओके सर. हर्षल द्विवेदी. Okay, we can continue from last lecture. Electrical insulator. Electrical insulator, like example, glass, plastic, rubber, cement.
concrete compound, concrete wall is a insulator. All are insulator. Insulator means it does not conduct electricity from one place to another place. This substance is known as electrical insulator. त्या substance ला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. ज्या सबस्टन्स मधून करंट पास होत नाही, पास होतो म्हणजे प्रवाह, काय म्हणतात ना, विद्युत प्रवाह, काय म्हणतात मराठीमध्ये, विद्युत प्रवाह प्रवाहित Trans- होत नाही सर. हा, विद्युत प्रवाह प्रवाहित होत नाही, त्या सबस्टन्सला आपण इलेक्ट्रिकल सर इन्सुलेटर स्क्रीन दिसत म्हणतो. आहे. आर यू विजिबल? येस. Yes, sir. Sir, the screen is now. सर दिसतंय Okay. We can continue from last lecture. Insulator, electrical insulator म्हणजे मराठीमध्ये काय, सुवाहक म्हणजे कंडक्ट करणारे, त्याला आपण कंडक्टर म्हणतो. आणि दुर्वाहक म्हणजे जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. सो insulator, the material which are used prevent the loss of electricity through the certain parts of electrical system. This substance is known as insulator. Then there are mainly three class: solid, liquid and gaseous substance. First, solid insulator material: Teflon, bakelite, ceramics, glass, concrete wall, rubber, plastic, etc. are solid insulating material. Next is the liquid: silicone fluid, mineral oil are example of liquid insulating material. For example, paint, varnish, enamels, lacquers are the liquid insulating material. Some of them prepared from plant materials, that is called as naturally occurring substance. Then third one is gaseous insulating material, like inert gas, air, hydrogen gas, nitrogen gas. That is, all gaseous substance are used as a gaseous insulating material. That is called as gaseous insulating material. म्हणजे आपण इलेक्ट्रिसिटी गॅस मधून कंडक्ट होते का? हवेतून कंडक्ट होते की इलेक्ट्रिसिटी? करंट पास होतो का हवेतून? नाही सर. हवेतून करंट पास होत नाही. जर हवेतून करंट पास झाला असता तर काय झालं असतं? जसं आपण मेटल मधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. मला एक सांगा, डिस्टिल वॉटर मधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते का? नाही. करंट पास No, होत नाही. परंतु नाही होत. त्यामध्ये काहींना पाण्यामध्ये करंट बसला असेल ना, काहींना बसतो पाण्यात बसतो का? बस करंट म्हणजे तुम्ही जर इम्प्युअर वॉटर असेल, डिस्टिल्ड प्युअर पाण्यातल्या- वॉटर मधून आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटीला जायला जागा भेटते. कशामुळे? म्हणजे वॉटर मधले जे ऍटम्स असतात ना सर, ते फ्री असतात, तिथून इलेक्ट्रिसिटी ट्रॅव्हल करायला इझी होते. ओके, म्हणून करेक्ट. कधी करताना करंट बसतो. In distilled water there is absence of any free ions. For conduction of electricity from one place to another place, through solution, it is necessary required material is free ions. Without ions, it cannot move from one place to another place through solution. म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होण्यासाठी काय पाहिजे? आयन्स पाहिजे सोल्युशन मध्ये. म्हणजे पाण्यामध्ये आयन्स पाहिजे. जसं सोडियम क्लोराइड dissolved in water, then it conduct electricity. Copper sulfate present in water, it conduct electricity through solution. That is, for conduction of electricity there is required, it must be presence of
free ions in solution. It must be present. Must it. सोल्युशन मध्ये कोणत्याही सोल्युशन मधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायची असेल तर त्यामध्ये आयन्स फ्री आयन्स पाहिजे. फ्री आयन्स म्हणजे काय? ज्यांच्यावर चार्ज आहे त्यांना आपण आयन्स म्हणतो. Na प्लस, Cl मायनस, Mg प्लस 2, Al प्लस 3. They are called as free ions. Then characteristics of insulators insulators are good. Insulators should possess low conductivity and high resistivity. Dielectric constant is very high. Insulator should be heat and temperature resistant. Then a good insulator should have least thermal aging. त्याचं लाईफ ही जास्त आहे. Mechanical property of the insulator should be good. Mechanical property like conductivity, transparency, mechanical property color. It should be chemically inert, inactive. Chemical मध्ये तो inactive आहे. Example ceramics. Ceramic are the type of material that include metal and non-metal compounds as in inorganic manner. In presence of inorganic compound, they are naturally occurring, some of them naturally occurring and some of them artificially prepared. So ceramics are the type of solid insulating material. It contain metal and non-metal compounds. Property of ceramics. Ceramics have very good chemical stability. Very good stability म्हणजे तो जास्त दिवस टिकून राहू शकतो. स्टेबिलिटी म्हणजे एका जागेवर. सिरॅमिक्स हॅज व्हेरी गुड केमिकल स्टॅबिलिटी म्हणजे तो जरी केमिकलचा अटॅक झाला तरी तो स्टेबल राहतो म्हणजे नाहीसा होत नाही. Then ceramics has high melting point, high melting temperature that makes ceramic material preferable in high temperature applications. This ceramics is used at very high temperature because its melting point is very high. Then it has good electrical and thermal insulator. Ceramic is a insulator, thermal insulator and electrical insulator as well as ceramics are electrical insulator as well as thermal insulator. तो इलेक्ट्रिकल इन्सुलेटर बरोबर थर्मल इन्सुलेटर म्हणूनही काम करतो. समजा आपल्याला व्हॉट इज द पर्पज ऑफ सिरॅमिक इन थर्मल इन्सुलेशन insulator? To avoid heat loss. Heat loss होऊ नये म्हणूनही इन्सुलेटर यूज केला जातो. ओके, 1 minute please. Where it has good electrical and thermal insulation. Thermal insulator म्हणजे काय? जो समजा एखादा कंपोनंट आहे, थर्मस ऐकलंय का तुम्ही? थर्मस पाहिलेला असेल. तिथे हीट लॉस होऊ नये म्हणून तिथे काही सबस्टन्स यूज केले राहतात. त्यामुळे तिथे जे थर्मस मध्ये इन्सुलेटर यूज केलेला आहे, थर्मल इन्सुलेटर, तो ही एक इन्सुलेटरचाच पार्ट आहे. Then ceramics also have high hardness and brittle nature. So next is the application of ceramics. Construction products like tiles, bricks,
This ceramics is used in tiles and bricks. तुम्ही टाइल्स बघितले असेल किंवा ब्रिक्स, त्यामध्येही सिरॅमिक्स यूज केलं जातं. Then refractory, like environments that has high temperature applications such as crucible and molds. मोल्डिंग मध्ये किंवा क्रुसिबल मध्येही यूज केलं जातं. क्रुसिबल, चिनी मातीची भांडी ऐकली असेल तुम्ही, म्हणजे त्यामध्ये येस सर. थोडी त्याची हार्डनेस वाढण्यासाठी, हार्डनेस किंवा स्ट्रेंथ वाढण्यासाठी त्यामध्ये सिरॅमिक्स यूज केला जातो क्रुसिबल मध्ये. देन कॉन्क्रीट इज ऑल्सो सिरॅमिक मटेरियल is used in most buildings and other civil engineering applications like dams, flyovers, etc. कॉन्क्रीट म्हणजे जे आपण सिमेंट पासून काही प्रॉडक्ट तयार करतो, सिमेंट मधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते का? सिमेंट काय? इन्सुलेटर का नॉन इन्सुलेटर? बॅड कंडक्टर इलेक्ट्रिसिटी. इन्सुलेटर, दॅट इज इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नाही सिमेंट मधून, म्हणजे आपण तिथे सिरॅमिक्स पण यूज करू शकतो. देन प्रॉपर्टीज ऑफ सिरॅमिकचे बेरिंग पण असतात ना? यस, सिरॅमिकच्या बेरिंगचे Ceramic मध्ये असलेले it's पॉल्स a- पण बनतात ना? सॉलिड इन्सुलेटर येतो सिरॅमिक्स. सर नाही तो हीट Yes. कंडक्ट करतो का? हीट कंडक्ट करतो ना. property ते. प्रत्येक इन्सुलेटर हा तो फक्त हा जो सिरॅमिक्स आहे, सिरॅमिक्स हीट कंडक्ट करत नाही. आपण कशासाठी यूज दिस सिरॅमिक्स इज यूज ॲज अ थर्मल इन्सुलेटर. मग थर्मल इन्सुलेटर म्हणजे काय? तो हीट कंडक्ट करत नाही, ट्रान्सफर करत नाही. ट्रान्सफर केली तर काय होईल? तो हीट कंडक्ट करत नाही किंवा ट्रान्सफर करत नाही. परंतु दुसरे जे इन्सुलेटर्स आहे, काही इन्सुलेटर असे हीट कंडक्ट करतात. म्हणजे इन्सुलेटर म्हणजे काय आहे? थर्मल इन्सुलेटर म्हणजे त्यामधून हीट ट्रान्सफर होत नाही. ज्यांच्यामधून हीट ट्रान्सफर होत नाही किंवा इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होत नाही त्यांना आपण इन्सुलेटर म्हणतो. म्हणजे थर्मल इन्सुलेटर किंवा इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. आपण बघितली लास्ट प्रॉपर्टी सिरॅमिकची. This is last one. It has good electrical and thermal insulation. म्हणजे it does not conduct electricity and temperature. That is called as heat. Then mica. Properties of mica. This sheet are chemically inert, that is no inactive, not reactive with chemicals, dielectric, elastic, flexible, hydrophilic, insulating, lightweight, and range in opacity from transparent to opaque. These sheets are chemically inert. म्हणजे हा जो मायका पासून तयार केलेला शीट्स आहे त्याची केमिकल बरोबरही रिॲक्शन होत नाही किंवा त्याची डायइलेक्ट्रिक व्हॅल्यू ही जास्त आहे. डायइलेक्ट्रिक म्हणजे काय? त्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोल्स प्रेझेंट राहतात. इलॅस्टिक, फ्लेक्झिबल. इलॅस्टिक म्हणजे काय? जो स्ट्रेच केल्यानंतर जो ओरिजिनल रिलीज केल्यानंतर, स्ट्रेच करून रिलीज केल्यानंतर तो ओरिजिनल पोझिशन घेत असेल तर त्याला इलॅस्टिक म्हणतो आपण. फ्लेक्झिबल म्हणजे आपण त्याला बेंडही करू शकतो. हायड्रोफिलिक, इट रिपेल्स टू वॉटर. पाण्याला तो ऍब्सॉर्ब करत नाही. मायका इज यूज ॲज अ इन्सुलेटिंग. इट इज लाईट वेट and these mica are opaque. Opaque means अपारदर्शक.
मराठीमध्ये आपण त्याला अपारदर्शक म्हणतो. म्हणजे तो ट्रान्सपरंटही राहू शकतो किंवा नॉन ट्रान्सपरंटही राहू शकतो. म्हणजे त्याची रेंज आहे ओपेसिटी. ओपेसिटी म्हणजे त्याची ट्रान्सपरन्सी काय आहे? ट्रान्सपरन्सी फ्रॉम ट्रान्सपरंट टू ओपेक, म्हणजे पारदर्शक टू अपारदर्शक. देन म्हणजे आपण जर मायका आपल्याला यूज करायचा आहे, आपल्याला समजा एखादा लाईट वेटही पार्ट पाहिजे, तो फ्लेक्झिबलही पाहिजे, तो पाण्याला ऍब्सॉर्ब करणारा न पाहिजे, इनर्टही पाहिजे, त्याची रिॲक्शन नको व्हायला, तर आपण तिथे कोणता यूज करू शकतो? कंपाऊंड मायका. Then mica is stable when exposed to electricity, light, moisture and extreme temperature. आता तो पाण्याला roll number 31. Roll number 31. येस सर. सर माईक चालू होऊन गेलं. काय लेक्चर करतो का? काय करतो तू? काय नाव तुझं? राहुल. हो सर. सर माईक हँग मारतोय सर. हँग मारतोय का? ठीक आहे, ओके. टोटल 49 प्रेझेंट स्टुडंट आज. हॅलो, 49 स्टुडंट प्रेझेंट आता फक्त. मी अटेंडन्स घेतोय आणि डाउनलोड करून ठेवत असतो अटेंडन्स. जर तुम्हाला पाहिजे असेल, बघा इथे दिसतंय की इथे अटेंडन्स रिपोर्ट. अटेंडन्स रिपोर्ट कोणत्याही टायमिंगला ऑटोमॅटिक अटेंडन्स डाउनलोड होत असते. बघा आज टुडे सकाळच्या लेक्चरची अटेंडन्स आहे, किंवा अगोदर आपण प्रॅक्टिकल घेतलं होतं, इथे प्रॅक्टिकलची अटेंडन्स आहे. एकाच दिवशी तुम्ही 2 शेअर करणार होते. डाउनलोड होत असते. बघा इथे 30 ऑक्टोबर, नंतर 29 ऑक्टोबरची अटेंडन्स आहे, 28 ऑक्टोबरची अटेंडन्स आहे, 27 ऑक्टोबर, 27 ऑक्टोबरची, नंतर 25 ऑक्टोबर, 26 ऑक्टोबरला आपलं लेक्चर झालेलं नाही आहे. असेल तुमच्याकडे टाइम, बघा 26 ऑक्टोबरला लेक्चर झाले नाही. प्रत्येक लेक्चरची अटेंडन्स आहे आणि मी अटेंडन्स घेतो, म्हणजे मी ती अप्लाय पण करणार आहे. 24 ऑक्टोबरला सर आपलं तुम्ही शेअर प्रॅक्टिस करणार होते. झालं नाही. अटेंडन्स शेअर करणार होते. अटेंडन्स मी पीटीच्या आधी सॉरी मंडेला शेअर करतो. हो सर चालेल. ओके सर. कारण तुम्ही रोल नंबर नव्हते ना टाकलेले त्यावेळेस. मला त्यासाठी रोल Yes, नंबर sir. तुमचे सर्च करावे लागतील, नंतर रोल नंबर प्रमाणे अटेंडन्स डाउनलोड करावं लागेल. सो moisture is stable when exposed to electricity, light, moisture and extreme temperature. Then application of mica. कशासाठी यूज करू शकतो मायका आपण? इलेक्ट्रिकल इन्सुलेटर म्हणून यूज करतो आपण. करू शकतो का इलेक्ट्रिकल इन्सुलेटर? येस सर. Yes, sir. येस सर. Then it is used in paint as a pigment extender and also helps to brighten the tone of colored pigment. जे some colored pigments added in solvent, that is called as paint. For in case of paint, varnish, enamels, lacquers, this mica is used. So increased light appearance, that is it helps to brighten the tone of colored pigments.
in the electrical industry, the same as thermal insulation and electrical insulators in electric equipment. This mica compound is used. Then its shiny and glittery appearance make it ultimate for toothpaste and cosmetics. It is shiny and glittery. ग्लिटरी म्हणजे काय? चकचकीत. आपण काही म्हणतो ना, काही कंपाऊंड काय आहे, खूप चकचकीत आहे किंवा शायनी आहे, लाईट अपीअरन्स आहे. म्हणजे काय आपल्याला कंपाऊंड वॉल टाइल्स मध्ये आपण यूज करतो. तसंच आपण मायका ही कंपाऊंड कलर मध्ये यूज करू शकतो. कलर मध्ये कशासाठी यूज करणार? शायनी किंवा चकचकीत अपीअरन्स येण्यासाठी यूज करतो. ओके. Then this mica is used in toothpaste and cosmetics. काही प्रमाणामध्ये टूथपेस्ट किंवा कॉस्मेटिक्स मध्येही यूज केला जातो. So this mica is mostly used in paint that is varnish enamels, and this mica is some compounds of some examples of mica are naturally occurring, and most sub compounds are artificially prepared. Then mica is a naturally occurring mineral dust often used in makeup foundations, as filler in cement and asphalt, and as insulation material in electric cables. मेकअप मध्ये जे फाउंडेशन म्हणून यूज केलं जातं तिथे मायका यूज केला जातो, किंवा सिमेंट असेल, वॉल जर खराब झालेली असेल एखादी, तिथे टचअप काढण्यासाठी फिलर म्हणून यूज केला जातो मायकाचा. आस्फाल्ट म्हणजे डांबर, त्यामध्येही मिक्स केला जातो, किंवा इलेक्ट्रिकल इन्सुलेटर असेल, इलेक्ट्रिकल इन्सुलेटर म्हणून यूज करायचा असेल तर केबल्स मध्ये यूज केला जातो. इलेक्ट्रिक केबल्स राहतात त्यावर आपल्याला कोटिंग करण्यासाठी मायकाचा यूज केला जातो. ओके. म्हणजे काय करतात, केबल्सवर पेंट सारखी कोटिंग करतात, म्हणजे त्यावर एक लेयर फॉर्म होतो. जसं रबर ऐवजी मायका यूज करू शकतो आपण. किंवा मेकअप किट राहते त्यामध्ये फाउंडेशन म्हणून यूज केला जातो. देन प्रॉपर्टीज ऑफ नेक्स्ट इज द एक्झाम्पल एस्बेस्टॉस. मी एस्बेस्टॉस ची शीट बघितलेले, टाइल्स लाईक राहतात, टाइल्स सारखेच राहतात एस्बेस्टॉस शीट. एस्बेस्टॉस हॅज हाय टेन्साइल स्ट्रेंथ. तो टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजे काय? इट इज ability to carry load without bending. Ability of compounds to carry load without bending and cutting is known as tensile strength, and asbestos has high tensile strength. Asbestos is non-flammable. The non-flammable म्हणजे काय? पेट न घेणारा त्याला आपण नॉन फ्लेमेबल म्हणतो. Then asbestos is electrical resistance and chemical resistance. It resist विरोध करतात to resist to electrical and chemical compounds. That is called as electrical insulator. Asbestos is a electrical insulator and inert, stable. Asbestos is a inert to chemicals, stable. Then applications of asbestos.
example application, insulation around windows, gasket, furnace, pipes. याच्या कडेने आपल्याला जर कोटिंग करायचं असेल विंडोज म्हणजे खिडकी असेल किंवा गॅस्केट, फर्नेस, पाईप्स असेल त्यावर आपल्याला कोटिंग करण्यासाठी आपण ॲस्बेस्टॉसची शीट यूज करतो. सर म्हणजे गॅस्केट म्हणजे काय, समजा एखादा यंत्र मशीन असेल त्याच्या कडेने समजा लीक झाला असेल तिथून आपण काय म्हणतो गॅस लीक झालेला आहे. म्हणजे तो गॅस लीक होऊ नये म्हणून तिथे ॲस्बेस्टॉसची शीट वापरली जाते. किंवा तिथून पाणी लीक झाला असेल काही तर आपण तिथे सिमेंट ऐवजी ॲस्बेस्टॉस शीट यूज करू शकतो. Asbestos gasket is a shape or ring of rubber or other material sealing the junction between two surfaces in an engine or other devices. It join leakage of gases, leakage of water. So this asbestos is used in windows, gasket, furnace, pipes. Then next, building products like tiles, cement, this asbestos sheet is used. And fire resistance products like drywall, fabrics, fabric industry असेल किंवा ड्रायवॉल असेल तर त्यावर फायर इंडस्ट्रीमध्ये जास्त आग लागण्याची शक्यता राहते. तर तिथे फायर लागू नये म्हणून तिथे फायर रेजिस्टन्स म्हणून ॲस्बेस्टॉस शीट यूज केले जाते. यूज ॲस्बेस्टॉस शीट in fabrics and drywall. Then vehicle brakes, transmission and clutches. Vehicle brakes असतील तिथे ॲस्बेस्टॉस शीट यूज केले जाते. कुठे यूज करतात ॲस्बेस्टॉस व्हेकल मध्ये? सर कुठे यूज करतात? ब्रेक लाइनर Hello. माहिती आहे तुम्हाला? ब्रेक लाइनर येस सर, ब्रेक लाइनर माहिती हा, ब्रेक लाइनरच्या वर जो शीट राहतो तो ॲस्बेस्टॉस शीट पासून तयार केलेला राहते. बघितलं असेल ना तुम्ही ब्रेक लाइनरच्या वर एक लेयर राहतो. सर. ते ब्रेक पॅडला घसून नाही देत ना एकमेकांसोबत? हा, फ्रिक्शन होत नाही म्हणजे तिथे, आणि त्याचा लवकर फ्रिक्शनही होत नाही आणि तो जास्त दिवस टिकून राहतो. Therefore, this asbestos is used in vehicle brakes, transmission and clutches. Then next is the urea formaldehyde. Next is urea formaldehyde. Properties of urea formaldehyde. It has a very high tensile strength. Both in case of mica, asbestos, urea formaldehyde, ceramics having high tensile strength. सर्वांची टेन्साईल स्ट्रेंथ काय आहे? हायर आहे, कारण ही सॉलिड कंपाऊंड आहे. सॉलिड कंपाऊंड कोणताही घेतलं तर त्याची स्ट्रेंथ काय राहते? हायर राहते. देन युरिया फॉर्मल्डिहाइड हॅज द प्रॉपर्टी ऑफ फ्लेक्झुअल मॉड्यूल्स. फ्लेक्झरल मॉड्यूल्स राहतात. फ्लेक्झरल मॉड्यूल साठी फॉर्मल्डिहाइड यूज केला जातो बिकॉज इट्स हाय टेन्साईल स्ट्रेंथ. समजा आपल्याला लवचिक एखादा कंपोनंट तयार करायचा आहे. लवचिक म्हणजे असा फ्लेक्झिबल तयार करायचा असेल आपल्याला एखादा कंपोनंट, त्यासाठी
युरिया फॉर्मल्डिहाइड यूज केला जातो. देन इट हॅज द प्रॉपर्टी ऑफ हीट डिस्टॉर्शन टेम्परेचर. It's well-known property of urea formaldehyde is distortion property or distortion temperature. Then it has the capacity of low water absorption. लो वॉटर ऍब्सॉर्प्शन म्हणजे तो पाणी ऍब्सॉर्ब करत नाही. म्हणजे सर्व आपण जे एक्झाम्पल बघितले मायका, ऍस्बेस्टॉस, सिरॅमिक्स, युरिया फॉर्मल्डिहाइड, दे आर water repellent. It does not absorb water, so it is used as a insulator. It has the property of mold shrinkage. मोल्ड करण्यासाठी आपल्याला समजा काही कंपाऊंड तयार करायचं आहे, सिमेंट पासून आपण लवकर मोल्ड तयार करू शकत नाही. त्या ठिकाणी आपण युरिया फॉर्मल्डिहाइड यूज करतो. ओके, देन next is it has property of high surface hardness. Its hardness is very high. All solid insulators are having high surface hardness, so it is used in there are different applications. That is application of urea formaldehyde. First, urea formaldehyde resins are used mostly as adhesive for the bonding of plywood. Plywood स्टिक करण्यासाठी adhesive म्हणून यूज करतो आपण. These urea formaldehyde are resin. These urea formaldehyde are naturally occurring substance. They are prepared from plant materials, and mostly this urea formaldehyde is used in plywood, used as an adhesive. प्लायवूड जो राहतो तो स्टिक करण्यासाठी युरिया फॉर्मल्डिहाइड यूज केला जातो. माझा तो पाणी ऍब्सॉर्ब करत असेल का युरिया फॉर्मल्डिहाइड? युरिया फॉर्मल्डिहाइड काय आहे? ऍब्सॉर्ब करतं का पाणी? सी this last point. It has the capacity of low water absorption. म्हणजे करतो की तो पाणी ऍब्सॉर्ब? पाणी ऍब्सॉर्ब केला तर स्टिक होईल का? लो वॉटर ऍब्सॉर्प्शन. Then second application of urea formaldehyde. Urea formaldehyde polymers are also used to treat textile fibers in order to improve wrinkle and shrink resistance. Improve wrinkles and shrink resistance. This is also used in textile industry. Then last one is application of urea formaldehyde. They are blended with paint in order to improve the surface hardness of the coating. जे कोटिंग असेल पेंट वरचं ते कोटिंगची हार्डनेस वाढवण्यासाठी युरिया फॉर्मल्डिहाइड म्हणून यूज केला जातो. मग आता हे सॉलिड कंपोनंट आहे, यूज कसे करणार? तुम्ही वॉटर मध्ये किंवा सॉल्व्हंट पेंट बघितलेले तुम्ही. पेंट सुरुवातीला कोणत्या फॉर्म मध्ये? सॉलिड फॉर्म मध्ये. सॉलिड फॉर्म मध्ये असलेला पेंट आपल्याला जर एखाद्या मेटलवर किंवा वॉलवर कोट करायचा असेल
तर तो काय करतो आपण आधी एखाद्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करतो. डिझॉल्व्ह केल्यानंतर त्यावर कोटिंग करतो. परंतु काही दिवसानंतर काय होतं, त्या कोटिंग ब्रेक होते. ब्रेक होते म्हणजे त्याची हार्डनेस काय आहे? कोटिंग ब्रेक झाली म्हणजे हार्डनेस कमी. काय झाली त्याची? कमी झाली किंवा त्यावर स्क्रॅच पडले. पण स्क्रॅच पडू नये म्हणून आपण काय करतो, त्याची हार्डनेस वाढवण्यासाठी त्याची कोटिंग देतो त्याला. त्यामध्ये युरिया फॉर्मल्डिहाइड इज यूज ॲज अ पेंट इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह द सरफेस हार्डनेस. त्याची हार्डनेस वाढवण्यासाठी पेंट यूज करतात, पेंट म्हणून. देन रेजिन. These resin are naturally occurring substance. Resin, solid compound. This is the solid insulator, like varnish. Varnish पाहिलं तुम्ही? varnish इलेक्ट्रिक मोटर मध्ये यूज केला जातो. varnish इलेक्ट्रिक मोटर मध्ये. First, these are the transparent or translucent solid or semi-solid in nature. This resin is on the surface of metal to improve coating, to improve hardness. So the specific gravity of resin is more than water. Therefore, these are heavier than water. This is the heavy than water due to high specific gravity of resin. Then they generally become soft on heating. On further heating, resin will be melted. They generally become soft on heating. त्याला जर हिटिंग जरी दिली रेजिनला तरी तो सॉफ्ट आहे. परंतु अजून खूप हिटिंग दिली, पुन्हा पुन्हा हिटिंग दिली तर रेजिन मेल्ट होतो. सुरुवातीला कमी हिटिंग मध्ये तो मेल्ट होत नाही, परंतु कंटिन्युअस त्याची हिटिंग वाढवली तर तो मेल्ट होतो. Then resins generally occur in an amorphous state. Amorphous state म्हणजे काय? क्रिस्टलाइन का पावडर सारखं. Amorphous means small powder like. Amorphous. Resin is present in amorphous form. Then one minute. सर आवाज नाही येते. सर आवाज नाही येते. 1 minute. सर 1 आवाज नाही minute. येते. Okay. One minute. नेटवर्क प्रॉब्लेम आला होता. Are you visible? Yes. Are you visible? Yes, sir. Yes, sir.
in amorphous state, that is powder like, and these are generally insoluble in water. All solid components of electrical insulator are water insoluble. They are repel to water. Then last one is these are soluble in organic compounds like alcohol, volatile oil, and chloral hydrate. These resins are mostly soluble in organic compounds like अल्कोहोल किंवा व्हॉलेटाईल ऑइल असेल किंवा क्लोरल हायड्रेट असेल त्यामध्ये तो सोल्युबल होतो. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ रेजिन. रेजिन हा इजी अवेलेबल आहे, नॅचरली ऑकरिंग. दे आर prepared from plant materials. They are transparent, solid, semi-solid compound having high specific gravity. They are heavier than water. Then application of resin. First application, these are used as flavoring agent. This is used as a flavoring agent. Then natural resin are used as a carminative agent. फर्स्ट इज द फ्लेवरिंग एजंट. फ्लेवर म्हणजे आपल्याला जर त्याचा फ्लेवर चेंज करायचा असेल एखाद्या कंपोनंटचा, तर आपण फ्लेवरिंग एजंट म्हणूनही यूज करू शकतो. देन नॅचरल रिजिन आर यूज ॲज अ कार्मिनेटिव्ह एजंट. म्हणजे तिथं आपल्याला समजा एखादा मिक्सचर तयार करायचा असेल, मिक्सचर तयार करण्यासाठी कार्मिनेटिव्ह एजंट म्हणून यूज करू शकतो. किंवा जे मेडिसिन्स मध्ये यूज केलं जातं, यूज in medicine to change the flavor of this medicine by using resin. Change flavor of medicine, that is called as carminative agent. म्हणजे फ्लेवरिंग एजंट म्हणून यूज करतो. आणि जी मेडिसिन असेल त्या मेडिसिन मध्ये यूज केलं जातं कार्मिनेटिव्ह एजंट. Then it is used as a stimulant or diuretic agent. Stimulant. It is resins is used as a stimulant or diuretic agent. Then सर डायुरेटिक एजंट म्हणजे 1 minute.
सर आवाज नाही येते सर. हॅलो सर, आवाज नाही येते. सरांनी म्यूट केलंय त्यांना थांब. सर आवाज नाही येते. हॅलो सर.